तुम्हाला दुधी आवडत नाही का? मग हे हेल्दी दुधी कटलेट एकदा नक्की ट्राय करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आजच्या डाएट फूड रेसिपीमध्ये आपण बनवूया दुधीचे हेल्दी कटलेट. कमी कॅलरी, जास्त फायबर आणि वजन कमी करण्यासाठी अतिशय उत्तम अशी रेसिपी आहे. तर मी इथे दुधी जो आहे तो सोलून अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथे 1 वाटी इतकं दुधी घ्यायचं आहे. त्याचबरोबर अर्धा वाटी ओट्स पावडर, जिरा पावडर, मीठ, काळी मिरी पावडर, अद्रक लसूण पेस्ट, मिरची, कोथिंबीर आणि इथे नाचणीचं पीठ मी घेतलेलं आहे 2 चम्मच. तुम्ही बेसनसुद्धा यूज करू शकता. सर्व डिटेल जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. एका बाउलमध्ये किसलेलं दुधी घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. इथे ओट्स पावडर आपल्याला हळूहळू थोडी मिक्स करायची आहे आणि दुधीमध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे काहीच मिक्स करायचं नाही आहे. दुधीमध्ये जितकं पाणी असतं त्याच्यामध्येच आपल्याला सर्व जे आहे ते अशा घट्ट एक पिठासारखं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. पण जास्त कडक नाही, थोडंफार सॉफ्ट, जसे आपण कटलेटसाठी एक मिश्रण बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. मीठ वगैरे बाकीचे इन्ग्रेडियंट्स जे आहे ते तुम्ही दुधीच्या प्रमाणात घेऊ शकता. तर इथे अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे आणि मी कटलेट करून घेते. छोटे छोटे आणि थोडे पातळ कटलेट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून लवकर आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत खाण्यासाठी होतील. तर आता आपल्याला अगदी कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तर मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. पॅन अगदी अर्धा चम्मच इतकाच तेल घेतलेला आहे आणि इथे पॅनमध्ये छान क्रिस्पी कुरकुरीत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला तेल यूज कमी करायचं आहे म्हणून आपण शॅलो फ्राय करून घेत आहोत, नाहीतर डीप फ्राय केले तरी सुद्धा चालतात. खूप छान कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतात. 5 मिनटं मी दोन्ही साईडनी उलटपालट करून व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित कटलेट जे आहे ते मी भाजून घेतलेले आहेत. थोडे पातळ केल्यामुळे जरा लवकर झाले आणि त्याचबरोबर दुसरी बॅचसुद्धा करून घेणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जर यूजफुल वाटत असतील तर कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने सर्व कटलेट जे आहेत ते आपले रेडी झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता, लंच डिनरसाठी बेस्ट आहे. इथे चटणी, पुदिना चटणी, ग्रीन चटणी किंवा रेड चटणी बरोबरसुद्धा, सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता. मुलांना सॉसबरोबर खूप आवडतं, सो मुलांना द्यायचं असेल बरोबर देऊ शकता. सो पुन्हा भेटूया आपण अशा छान एका नवीन मस्त आणि यूजफुल व्हिडिओमध्ये. बाय.